म्युझिक रिफ्रेशिंग असावं ही एक प्री रिक्विजिट होती की साऊंड काहीतरी वेगळा काहीतरी छान असावा त्यामुळे पहिल्या गाण्याचा विचारही जेव्हा केला तेव्हा असं केलं की 3 हिरोंची एंट्री आहे आणि जर गाण्यावर दणदणीत त्यांची एंट्री झाली तर क्या बात. सो पण तिघांचे कॅरेक्टर्स वेगळी आहेत त्यामुळे त्यांना कॅरेक्टरला साधारण साजेसं असं एक काहीतरी गाणं असावं. सो त्याला बांधणारं एक काहीतरी पाहिजे. सो असं जाम डिफिकल्ट सिनॅरिओमध्ये आम्ही होतो आणि मग ह्याच्यात कोण होता म्युझिक करणार. मग एक नाव सुचलं लेझली सरांचं. मग त्यांना जाऊन भेटलो वगैरे. पण लेझली सरांचं नाव सुचलं तेव्हा पण मला असं म्हणाले की अरे पण त्याने मराठी काही केलं नाही आहे. म्हटलं म्हणून तर मजा येईल. मराठी ज्यांनी केलं आहे त्यांचं आपण भरपूर ऐकलं आहे आणि त्यांचं झालं आहे. आता ज्यांनी केलं नाही आहे ते मराठीकडे कसं बघतील आणि ते हे म्युझिक कसं करतील. सो वी ऑलवेज वॉन्टेड मराठी पण तर असलंच पाहिजे. आणि म्युझिकला खरं तर कुठली लँग्वेज नसते पण ॲट द सेम टाईम मराठी कल्चरशी कनेक्टेड पाहिजे पण त्याला थोडासा एक वेगळा वेस्टर्न टच पण जर का आला जो आजच्या यूथला अपील करतो तर अजून मजा येईल. सो वी स्टार्टेड वर्किंग ऑन दोज लाईन्स आणि मग एक एक गाणं तसं तसं. सो इनफॅक्ट तुम्ही आता जेव्हा दुसरं गाणं ऐकाल क्षण आहे शंकर सरांचं ते म्हणाले त्याप्रमाणे ते ग्राउंड फ्लोर बेसमेंटमध्ये सुरू होतं आणि मग 21व्या मजल्यावर जाऊन संपतं. सो ते पण हळू सुरू होतं आणि नंतर इट ग्रॅज्युअली स्टार्ट्स रायझिंग. सो आय थिंक इट्स ऑल थँक्स टू लेझली सर की ही केम अप विथ त्यांनी आम्हाला ती क्लॅरिटी दिली. आम्ही फक्त सांगत होतो की हे पाहिजे ते पाहिजे असं काहीतरी वेगळं पाहिजे. त्यांच्या डोक्यात इतकी क्लॅरिटी होती की तुला अमिताभ बच्चन पाहिजे ओके. तुला एक गाणं असं पाहिजे जे बेसमेंटपासून सुरू होईन वरती संपेल ओके. तुला फुट टॅपिंग नंबर तुझ्या टायटल ट्रॅकसाठी पाहिजे ओके. सो ही हॅड दॅट क्लॅरिटी आणि ही मेड अ लॉट ऑफ थिंग्स व्हेरी इझी फॉर ऑल ऑफ अस. आता इनफॅक्ट आम्ही कॅम्पेन आमचं सुरू करू. सो गाणी तुम्हाला सगळीच बघायला मिळतील. मला तसं वाटतं प्रेक्षकांसाठी आपण केलं आहे सो त्यांना ते दाखवावं. सो विल बिगिन विथ आले रे पोस्टर बॉयचं टायटल ट्रॅक आहे ते. त्याच्यानंतर मग देवा देवा मग क्षण हे अशी गाणी एक एक करून येतील. आणि मी जसं मगाशी म्हणालो की आम्ही गंधार जो आमचा यंगेस्ट चॅप आहे म्युझिकमधला त्यालासुद्धा आम्ही तो म्हणाला की दादा मला एक गाणं करायचं आहे पोस्टर बॉयसाठी. म्हटलं तू कर जर का ते आवडलं तर आपण नक्की ते ॲल्बममध्ये टाकू. सो त्याने जर का काही चांगलं केलं तर ते गाणंसुद्धा लोकांसमोर प्रेझेंट करायला आम्हाला आवडेल.